हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू महा टी प्रिपरेशन सिरीज। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बालमानसशास्त्रावरील अतिसंभाव्य असे 30 प्रश्न कव्हर करणार आहोत। तेव्हा सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 1, पुढीलपैकी कोणती बालमानसशास्त्राची शास्त्रीय अध्यापन पद्धती आहे? पर्यक पद्धती, दंतकथा पद्धती, आत्मनिरीक्षण पद्धती की निरीक्षण पद्धती? आणि पर्यक पद्धती नसेल, पर्यक पद्धती म्हणजे अत्यल्प निरीक्षणाच्या आधारे तर्क काढले जातात आणि हे तर्क बऱ्याचदा चुकीचे असतात। ही अशास्त्रीय पद्धती आहे। दंतकथा पद्धतीमध्ये देखील IQ किंवा इतरांकडनं माहीत झालेल्या आणि फारच थोड्या प्रमाणावर जे अनुभव असतात त्यांच्यावर आधारित असे निष्कर्ष काढले जातात। त्यामुळे दंतकथा पद्धती ही देखील अशास्त्रीय पद्धती आहे। आत्मनिरीक्षण पद्धतीमध्ये व्यक्तीने अंतर्मुख होऊन स्वतःच्या वर्तनाचे किंवा अनुभवांचे निरीक्षण करून निष्कर्ष काढले जातात। आत्मनिरीक्षण पद्धतीमध्ये व्यक्ती स्वतःच्याच निरीक्षण करत असल्यामुळे यामध्ये बऱ्याचदा न्यूनगंड किंवा आत्मप्रौढीची भावना येऊ शकते। ही शास्त्रीय पद्धती नाही। तर निरीक्षण पद्धती ही मानसशास्त्राच्या अभ्यासाची शास्त्रीय पद्धती आहे। यामध्ये व्यक्तीच्या किंवा प्राण्याच्या वर्तनाचं हेतुपूर्वक आणि पद्धतशीरपणे निरीक्षण केलं जातं। JB वॉटसन यांनी निरीक्षण पद्धतीचा पुरस्कार केलेला आहे। त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक D, निरीक्षण पद्धती। प्रश्न क्रमांक 2, डॅश यांना प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक म्हटले जाते? विल्यम वुंट, एरिस्टॉटल, हार्वर्ड गार्डनर की सिगमंड फ्रॉइड? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक A, विल्यम वुंट यांना प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक म्हटले जाते, कारण त्यांनी 1879 मध्ये जर्मनीतल्या लिप्झिग इथं मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा सुरू केली आणि प्रायोगिक पद्धतीने मानसशास्त्राचं अध्ययन केलं जाऊ शकतं हे त्यांनी दाखवून दिलं आणि म्हणून विल्यम वुंट यांना प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक असं म्हणतात। तर पर्याय क्रमांक A। प्रश्न क्रमांक 3, सायकोलॉजी हा शब्द सायको आणि लोगोस या दोन डॅश शब्दांपासून तयार झाला आहे? तर सायको आणि लोगोस हे कोणत्या भाषेतले शब्द आहेत ज्याच्यापासून सायकोलॉजी हा शब्द तयार झालेला आहे? तर पर्याय क्रमांक A, ग्रीक, B, लॅटिन, C, इंग्लिश की D, तमिळ? आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक A, ग्रीक। सायको आणि लोगोस या दोन शब्दांपासून सायकोलॉजी शब्द तयार झालेला आहे। सायको म्हणजे आत्मा आणि लोगोस म्हणजे विचार किंवा चर्चा। आत्म्याविषयी विचार करणारे किंवा आत्म्याविषयी चर्चा करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र, अशी एक धारणा होती। त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक A, ग्रीक। ज्ञानरचनावादाविषयी पुढीलपैकी अयोग्य विधान कोणते? म्हणजे चुकीचं विधान यापैकी ओळखायचं आहे आपल्याला ज्ञानरचनावादाविषयी। पर्याय क्रमांक A, पाठांतरापेक्षा आकलनावर भर हे विधान योग्य आहे। 2005 मध्ये उदयास आलेली संकल्पना नाही। ज्ञानरचनावादाचा उदय जो आहे तो 1920 मध्ये फ्रान्स इथं झाला। त्यामुळे B हे अयोग्य विधान असणार आहे। पुढील विधान बघूया। सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनावर भर हो, ज्ञानरचनावादामध्ये विद्यार्थ्याचं सातत्यपूर्ण आणि सर्वंकष मूल्यमापन करण्यावर भर दिलेला आहे। ज्ञानविषयक विविध अनुभूती, शिक्षकाने ज्ञानविषयक विविध अनुभूती विद्यार्थ्यांना द्याव्यात हे याच्यात अध्यारूत असते। त्यामुळे पर्याय क्रमांक B हे या प्रश्नाचे अचूक उत्तर येईल। प्रश्न क्रमांक 5, वैकसिक पद्धतीतील डॅश ही पद्धत जास्त विश्वसनीय आहे? अक्षांश पद्धत, रेखांश पद्धत, विकास पद्धत की यापैकी नाही? तर वैकसिक पद्धतीची जी मांडणी आहे ती अर्नेस्ट जोन्स या मानसशास्त्रज्ञाने केलेली आहे आणि यातली अक्षांश पद्धतीमध्ये विशिष्ट वयोगटातील व्यक्तींचे निरीक्षण करून निष्कर्ष मांडले जात आहेत। तर या पद्धतीत फारसा वेळ खर्च जरी होत नसला तरी मिळणारे निष्कर्ष पण तेवढे विश्वसनीय नसतात। परंतु रेखांश पद्धतीमध्ये व्यक्तीच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यात झालेल्या बदलांची नोंद घेतली जाते आणि ह्या पद्धतीसाठी वेळ जरी जास्त लागत असला तरी ही अतिशय विश्वसनीय असते। त्यामुळे पर्याय क्रमांक B, रेखांश पद्धती हे आपल्या प्रश्नाचे अचूक उत्तर येईल। प्रश्न क्रमांक 6, महान शास्त्रज्ञाच्या जीवनाचा अभ्यास करण्यासाठी कोणती शास्त्रीय अध्यापन पद्धती वापरली जाऊ शकते? प्रायोगिक पद्धती, जीवनवृत्तांत पद्धती, निरीक्षण पद्धती की पर्यक पद्धती? आणि कोणत्याही व्यक्तीच्या किंवा व्यक्तीच्या समूहाचा किंवा एखाद्या मोठ्या समुदायाचा सखोल अभ्यास करायचा असेल तर त्यासाठी जीवनवृत्तांत पद्धती ही पद्धती वापरली जाते। त्यामुळे एखाद्या शास्त्रज्ञाविषयी जर संपूर्ण माहिती, जीवनाचा संपूर्ण अभ्यास करायचा असेल तर त्यासाठी जीवनवृत्तांत पद्धती ही पद्धती उपयुक्त ठरते। पर्याय क्रमांक B।
प्रश्न क्रमांक 7. मनोविकृत व्यक्तीच्या वर्तनामागील कारणे समजून घेण्यासाठी डॅश यांचा वापर केला जातो. मुक्त साहचर्य, शब्द साहचर्य, स्वप्न विश्लेषण की रोषाक चाचणी. आणि सर्व पर्याय अचूक आहेत म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं अचूक उत्तर येईल. सिग्मंड फ्रॉइड यांनी मनोविश्लेषण पद्धतीची मांडणी केली आहे आणि यामध्ये व्यक्तीच्या अबोध मनातील घडामोडी आणि वर्तन प्रेरके यांची माहिती दिली जाते, समजून घेतली जाते. यासाठी प्रक्षेपण तंत्रातील मुक्त साहचर्य, शब्द साहचर्य, स्वप्न विश्लेषण, चित्रावबोधन, रोषाक चाचणी यांचा वापर केला जातो. प्रश्न क्रमांक 8. जन्मानंतर 1 महिन्यापर्यंतचा कालावधी यास विकासाची कोणती अवस्था म्हणतात? भ्रूणावस्था, अर्भकावस्था, शैशवावस्था की बाल्यावस्था. आणि याचं अचूक उत्तर असणार आहे अर्भकावस्था. जन्मानंतर 1 महिन्यापर्यंतचा कालावधी हा अर्भकावस्थेचा असतो, तर 10 आठवडे ते जन्मापर्यंत जो कालावधी असतो तो भ्रूणावस्थेचा असतो. आणि शैशवावस्था म्हणजे 3ऱ्या आठवड्यापासून 2 वर्षापर्यंत, म्हणजे बालकाच्या जन्मापासून जन्मानंतर 3ऱ्या आठवड्यापासून ते 2 वर्षापर्यंतचा कालावधी म्हणजे शैशवावस्था. बाल्यावस्थेचा कालावधी हा 2 वर्षापासून ते 12 वर्षापर्यंत असतो. यामध्ये 2 ते 6 वर्ष पूर्व बाल्यावस्था आणि 6 ते 12 वर्ष उत्तर बाल्यावस्थेचा कालावधी असतो. त्यामुळे आपल्या या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, अर्भकावस्था. प्रश्न क्रमांक 9. यालाच पौगंडावस्था असेही म्हणतात. पूर्व बाल्यावस्था, उत्तर बाल्यावस्था, तारुण्यावस्था की कुमारावस्था. आणि कुमारावस्थेलाच कौमार्यावस्था किंवा पौगंडावस्था असेही म्हणतात. त्यामुळे पर्याय क्रमांक डी हे आपल्या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल. डॅश हे प्रयत्नप्रमाद अध्ययन पद्धतीचे जनक आहेत. आसुबेल, पॅव्लॉव, थॉर्नडाईक की स्किनर. आणि याचं अचूक उत्तर असणार आहे एडवर्ड थॉर्नडाईक. पर्याय क्रमांक सी. थॉर्नडाईक हे प्रयत्नप्रमाद पद्धतीचे जनक आहेत. त्यांनी चेतक प्रतिसादावर आधारित अशी ही अध्ययन पद्धती विकसित केलेली आहे. व्यक्ती आपण स्वतः केलेल्या अगोदरच्या चुका टाळून नवीन शिकत असतो, अशा पद्धतीची ही अध्ययन पद्धती आहे. पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 11. बालकाच्या वर्तनाचा अभ्यास करणारी मानसशास्त्राची एक शाखा म्हणजे डॅश होय? अध्ययनशास्त्र, अध्यापनशास्त्र, बालवर्तनशास्त्र की बालमानसशास्त्र. आणि याचं अचूक उत्तर असणार आहे बालमानसशास्त्र. बालमानसशास्त्रामध्ये बालकाच्या वर्तनाचा अभ्यास केला जातो. पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 12. मानसशास्त्र हे मानवी मनाचे अनुभव मिश्रित वर्णनात्मक शास्त्र आहे. ही मानसशास्त्राची व्याख्या कोणी केली? मॅकडुगल, ॲरिस्टॉटल, फ्राईड की हरलॉग. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, मॅकडुगल यांची ही व्याख्या आहे. ॲरिस्टॉटलने आपल्या व्याख्येमध्ये मानसशास्त्राला आत्म्याचे शास्त्र असं म्हटलेलं आहे, तर फ्रॉइडने अबोधावस्थेचे शास्त्र अशी व्याख्या मानसशास्त्राची केलेली आहे. प्रश्न क्रमांक 13. डॅश हा मानसशास्त्राचा आद्य ग्रंथ मानला जातो. डी ॲनिमा, रिपब्लिक, मानसशास्त्र की यापैकी नाही. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, ॲरिस्टॉटल लिखित डी ॲनिमा हा ग्रंथ मानसशास्त्राच्या अभ्यासाचा आद्य ग्रंथ मानला जातो. यात ॲरिस्टॉटलने मानसशास्त्र म्हणजे आत्म्याचं शास्त्र अशी व्याख्या मानसशास्त्राची केलेली होती. पर्याय क्रमांक ए. डॅश हा प्रयत्नप्रमाद पद्धतीतील नियम नाही. तयारीचा नियम, सरावाचा नियम, परिणामाचे नियम की बदलाचा नियम. एडवर्ड थॉर्नडाईक यांनी जी प्रयत्नप्रमाद अध्ययन पद्धती मांडली त्यात तयारीचा नियम, सरावाचा नियम आणि परिणामाचा नियम सांगितलेला आहे. बदलाचा नियम यात नसतो म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे अचूक उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 15. मर्मदृष्टीमूलक अध्ययन पद्धतीमध्ये डॅशला अधिक महत्त्व दिले जाते. बौद्धिक आकलन, पाठांतर, निरीक्षण की यापैकी नाही. आणि याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, बौद्धिक आकलन. मर्मदृष्टी म्हणजे समस्येचं सर्वांगाने आकलन करून ती सोडवण्यासाठी केलेले प्रयत्न. या अध्ययनामध्ये प्रयत्नापेक्षा बौद्धिक आकलनाला जास्त महत्त्व दिले जात असते. त्यामुळे पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे अचूक उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 16. अध्ययनावर परिणाम करणाऱ्या घटकात खालीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश होतो? आणि अवधान, प्रेरणा, मानसिक आरोग्य या सर्वच घटकांचा अध्ययनावर परिणाम होत असतो. त्यामुळे पर्याय क्रमांक डी वरील सर्व हे या प्रश्नाचे अचूक उत्तर येईल. गणितात शिकलेल्या सूत्राचा उपयोग करून खगोलशास्त्रातील ताऱ्यांमधील अचूक अंतर विद्यार्थ्याला काढता येते. हे डॅश अध्ययन संक्रमणाचे उदाहरण आहे. धन संक्रमण, ऋण संक्रमण, शून्य संक्रमण की यापैकी नाही.
एका परिस्थितीत प्राप्त केलेल्या ज्ञानाचा दुसऱ्या परिस्थितीत सकारात्मक प्रभाव पडण्याला धनसंक्रमण म्हणतात. त्यामुळे हे धनसंक्रमणाचे उदाहरण आहे. पर्याय क्रमांक ए. ऋणसंक्रमणात एका विषयाचं अध्ययन केल्यानंतर दुसऱ्या विषयाचं अध्ययन करताना त्यात अडथळे येणं म्हणजे ऋणसंक्रमण होय. उदाहरणार्थ जर विद्यार्थी तमिळ किंवा तेलुगू भाषा जाणणारा असेल तर त्याला हिंदी किंवा मराठी भाषा शिकताना जास्त अडचणी येतात, तर हे ऋणसंक्रमणाचं उदाहरण आहे. तर शून्य संक्रमण म्हणजे एका परिस्थितीतील अध्ययनाचा दुसऱ्या परिस्थितीतील अध्ययनावर अनुकूल अथवा प्रतिकूल कोणताही परिणाम होत नाही, याला शून्य संक्रमण म्हणतात. प्रश्न क्रमांक 18. डॅश ही सामाजिक गरज आहे. प्रतिष्ठा, जोडीदाराची गरज, विश्रांती की यश? आणि याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी. जोडीदाराची गरज ही सामाजिक गरज आहे, तर प्रतिष्ठा आणि यश ह्या व्यक्तिगत गरजा आहेत, तर विश्रांती ही शारीरिक गरज आहे. पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 19. ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती डॅश यांनी मांडली. जेरोम ब्रुनर, डेव्हिड आसुबेल, अल्बर्ट बांदुरा की रॉबर्ट गॅग्ने? आणि याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए. ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती जेरोम ब्रुनर यांनी मांडली. ब्रुनरने यात अध्ययनामध्ये संबोध निर्मितीला सर्वाधिक महत्त्व दिलेले आहे. पर्याय क्रमांक ए. जेरोम ब्रुनर. बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत डॅश यांनी मांडला. आणि याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए. स्पियरमन यांनी सामान्य घटक आणि विशेष घटक हे बुद्धिमत्तेचे 2 घटक असतात असे मांडले. तर सामान्य घटक हा सर्वांमध्ये समान असतो आणि विशेष घटक स्पेशल फॅक्टर यामुळे व्यक्तिभिन्नता निर्माण होत असते असे त्यांनी स्पष्ट केले. प्रश्न क्रमांक 21. बाह्य उद्दीपक समोर नसताना ज्ञानेंद्रियांच्या साहाय्याने तसेच दृश्य समोर उभे करणे म्हणजे डॅश होय. प्रतिमा, कल्पना, संबोध की यापैकी नाही? तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए. प्रतिमा. ज्यांचा बुद्धिगुणांक 140 किंवा त्यापेक्षा अधिक असतो त्यांना डॅश म्हणतात. कुशाग्र, प्रज्ञावंत, सामान्य की अल्पबुद्धी? आणि याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी. प्रज्ञावंत किंवा अलौकिक असं त्यांना म्हणतात. आणि संपूर्ण लोकसंख्येमध्ये साधारणपणे 1.5% एवढं त्यांचं प्रमाण असतं. डॅश हे व्यक्तिभेदाचे कारण नाही. अनुवंश, लिंगभेद, अंतःस्रावी ग्रंथी की अध्यापन पद्धती? अनुवंश, परिस्थिती, अंतःस्रावी ग्रंथी, वय, लिंगभेद, शरीर घटना, राष्ट्रीयत्व, ज्ञानेंद्रियांची क्षमता हे व्यक्तिभेदाचे कारण असू शकतात, परंतु अध्यापन पद्धती हे व्यक्तिभेदाचे कारण कदापि ठरू शकत नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे अचूक उत्तर येईल. ज्ञानरचनावादात डॅश प्रकारच्या स्मरणाला महत्त्व दिले जाते. अल्पकालीन स्मरण, निष्क्रिय स्मरण, यांत्रिक स्मरण की बौद्धिक स्मरण? आणि ज्ञानरचनावादात विचारपूर्वक आठवणे याला महत्त्व दिलं जातं आणि विचारपूर्वक आठवणे, विचारपूर्वक केलेले स्मरण म्हणजे बौद्धिक स्मरण. त्यामुळे पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे अचूक उत्तर येईल. रिकाम्या जागी अचूक शब्द लिहा. हा प्रश्न धारणेच्या डॅश या पद्धतीवर आधारित आहे. प्रत्याभिज्ञान, प्रत्यावाहन, अवधान की यापैकी नाही? आणि प्रत्यावाहनावर आधारित असा हा प्रश्न आहे. प्रत्यावाहनामध्ये शारीरिक, मानसिक स्वास्थ्य, भावनिक स्थिती, प्रयत्न, प्रेरणा, मनाची सिद्धता या घटकांचा परिणाम होतो. आणि यामध्ये अनुभवलेली घटना किंवा शिकलेला जो विषय असतो त्याची माहिती आठवून ती सांगणं म्हणजे प्रत्यावाहन होय. प्रश्न क्रमांक 26. दिलेल्या पर्यायातील अचूक पर्याय निवडून रिकामी जागा भरा. हा प्रश्न धारणेच्या डॅश पद्धतीवर आधारित आहे. प्रत्यावाहन, प्रत्याभिज्ञान, अवधान की यापैकी नाही? आणि हा प्रश्न प्रत्याभिज्ञानावर आधारित आहे. पाठांतरानंतर पाठ्यवस्तू ओळखून सांगण्याला प्रत्याभिज्ञान असं म्हणतात. त्यामुळे पर्याय क्रमांक बी. प्रत्याभिज्ञान. अध्यापनाच्या उद्गमन प्रतिमानाचे उद्गाते डॅश आहेत. हिल्डा टाबा, कार्ल रॉजर्स, पॉल के मॅकडुगल? आणि याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए. हिल्डा टाबा. प्रश्न क्रमांक 28. प्रतिभासंपन्न विद्यार्थी डॅश असतो. दुःखी, आत्मविश्वासू, सांगता येत नाही की निराश? तर प्रतिभासंपन्न विद्यार्थी हा आत्मविश्वासू असतो. पर्याय क्रमांक बी. कोणत्या टप्प्यात शारीरिक वाढ झपाट्याने होते? अर्भकावस्था, बाल्यावस्था, शैशवावस्था की वृद्धावस्था? आणि याचं अचूक उत्तर असणार आहे अर्भकावस्था. पर्याय क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 30. साधक अभिसंधान उपपत्ती कोणी मांडली? स्किनर, पॅव्लॉव, लेविन की आसुबेल? आणि याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए. स्किनर यांनी साधक अभिसंधान उपपत्ती मांडली. दॅट्स इट फॉर टुडे. व्हिडिओ आवडला असेल, उपयुक्त वाटला असेल तर नक्कीच लाईक करा. ज्यांना आवश्यकता आहे त्यांच्यापर्यंत शेअर करा. आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओजसाठी चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा.